महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अभिजित पवार यांनी आपला निवडणूक अर्ज सादर केला। यावेळी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, खासदार सुरेश मामा म्हात्रे, केदार दिघे, मनोज प्रधान, अनिश काडवे, शानू पठाण तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्यानंतर सामान्य कार्यकर्ता अभिजित पवार यांची उमेदवारी जी आहे ती अर्ज भरलेला आहे। काय सांगा? अर्ज भरला आहे। युतीमधली घुसघुस आमच्या कामी येईल याचा विश्वास आहे आम्हाला। पण कशा प्रकारे रणनीती असेल? कारण ती रणनीती आजच सांगितली तर मग निवडणुकीला अर्थ काय राहिला। भाजपकडे 444 आहेत तर महायुतीकडे जे शिवसेना आहे त्यांच्याकडे 346 आकडा आहे। तुमच्याकडे काय नेमकं आकड्यांचे गणना जुळवाजुळव केली जाते? गोळाबेरीज कशा आकडा थोडे सांगायचा असतो, आकडा फुटल्यावरती समजतो। पण हे कसं झालं की अभिजित पवार यांना उमेदवारी दिली म्हणजे कसा विश्वास आहे त्यांच्यावर? विश्वास त्या पक्षाचा नगरसेवक आहे तो। विश्वास होता म्हणून तिकीट दिला, निवडून आणलाय, अजून काय विश्वास? इतर पक्षांनी कसा पाठिंबा दिलाय? सगळेच पक्ष बरोबर होता। महाविकास आघाडीचा उमेदवार कशा प्रकारे निवडणूक लढणार आहात? जबाबदारी म्हणजे सामान्य कुटुंबातील घरातील एका मुलाला चांगली जबाबदारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे। सर्वांचे आशीर्वाद सोबत आहेत, सगळ्या नगरसेवकांचे आशीर्वाद आहेत, खासदार साहेब स्वतः आहेत, आव्हाड साहेब आहेत, शरद पवार साहेबांचा पाठिंबा या ठिकाणी आहे। दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू। सोबत काँग्रेसही आहे, युबीटी आहे, हे सगळे जण एकत्र असल्यावरती कसं टेन्शन? पण भाजपकडे म्हणजे महायुतीकडे जवळपास 800 पुढे मतदान आहे आणि एकत्र 62 मतदान आहे। कशी जुळवजुळव करणार? चालू आहे, ऑन कॅमेरा बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, पण काहीतरी जुळवणी चालू करू, काहीतरी करू। असं पाठिंबा महायुतीचा महाआघाडीचा आहे ना, महाआघाडीचा आहे ना। काय प्रकारचं नियोजन असेल तर तुमचा पाठिंबा आहे का माहिती? सर असं आता सर्व ठिकाणी आता इथे सांगू शकत नाही, पण ज्या पद्धतीची लढत आहे ती व्यवस्थित करू, चांगल्या रीतीने करू आणि चांगला यश प्राप्त करायचा प्रयत्न करू। महायुतीच्या जागा वाटपावरनं जे काही नाराजी नाट्य होतं ते कुठेतरी तुमच्या फायदेशीर ठरेल वाटतं? बघायला लागेल। महाविकास आघाडीतून पक्षाचा विश्वास, एखाद्या सामान्य घरातील कुटुंबातील एका मुलाला अशी उमेदवारी भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे। ठाणे आणि पालघर 2 जिल्ह्यात त्याच्या रीतीनं चांगल्या पद्धतीने चालू आहे, सगळ्यांशी कनेक्ट आहे, सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, सगळ्या नगरसंघी चर्चा चालू होती। मामा बोलत होते, खासदार साहेब बोलत होते, काँग्रेसचे आमचे भिवंडीचे नगरसेवक आहेत, सगळे एकजूट आहेत, सगळे एकत्र आहेत, त्यामुळे सर्वात मोठी ताकद ही भेटत आहे या सर्व नगरसेवकांची। महायुतीच्या नगरसेवकांशी काही चर्चा सुरू केली का? असं नाही सांगू शकत। राष्ट्रवादी जरी विभागली गेली असेल आता करू अजित पवार पक्षाचा पाठिंबा असेल? दादांचा आशीर्वाद होताच माझ्यावरती आणि असेलही पुढे। बहुजन विकास आघाडीची मतं देखील निर्णायक ठरणार आहेत, काय बोलणं केलं नाही? विशेषतः जितेंद्र ठाकूर यांनाही देखील संधी मिळणार होती, परंतु कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून रवींद्र पाटील बघूया आता कसं ही लढत आहे ती ऑन कॅमेरा असं सांगू शकत नाही, कोण कशा पद्धतीने बोलत सगळं समोर येईल, पण समीकरण जुळत असतील तरच फॉर्म भरलाय म्हणून चालू आहेत। आमचे वरिष्ठ नेते त्याबद्दल आहेतच आमच्या पाठीशी। ओके.